नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर रवींद्र देशमुख, डायरेक्टर उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटर. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे व पॅरेंट्सचे फोन येत आहेत. बरेचसे पॅरेंट्स भेटायला पण येत आहेत की ज्या विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिलेली आहे आणि जे काउन्सिलिंग प्रोसेस ऑल इंडियाची ही 5 तारखेपासून सुरू होत आहे. त्यांचे प्रश्न असतात की बाबा सर आम्ही या काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करू का? तर आजचा हा व्हिडिओ आपण त्यावरच बनवत आहोत की कुठल्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये कुठल्या विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट करायला पाहिजे, कुठल्या कुठल्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये कुठल्या कुठल्या कोर्सेससाठीची ऍडमिशन प्रोसिजर होत असते, त्याचप्रमाणे या काउन्सिलिंग प्रोसेसचं सिक्वेन्स काय आहे, त्यांच्या फीस किती असतात, त्यांचे डिपॉझिट किती असतात व त्याचप्रमाणे जे ऑल इंडिया काउन्सिलचं नोटिफिकेशन आलेलं आहे त्याचं शेड्यूल काय आहे आणि ऑल ऑल इंडिया काउन्सिलिंग व स्टेट काउन्सिलिंग याच्यातला समन्वय कसा साधला जातो, त्या काउन्सिलिंग कधी कधी घेतल्या जाते, याचं पण जे एनएमसीनी डेडलाईन्स आखून दिलेले आहेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांनी नीट 2026 ची परीक्षा दिलेली आहे असे सर्वच विद्यार्थी मेडिकलच्या सर्वच कोर्सेससाठी ऑल ओव्हर इंडियामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी इलिजिबल असतात. मात्र त्यासाठी प्रत्येक ऍडमिशन कोर्ससाठी ही वेगवेगळी काउन्सिलिंग प्रोसेस केल्या जाते व प्रत्येक कोर्ससाठी वेगवेगळा कोटा हा गव्हर्नमेंटने डिसाईड केलेला आहे. त्या कोटासाठी वेगवेगळे काउन्सिल डिसाईड केलेले आहेत व त्याच काउन्सिल ज्या आहेत त्या ऍडमिशन प्रोसेस ह्या कंडक्ट करत असतात. तर सर्वप्रथम आपण जी मेडिकल ऍडमिशन प्रोसिजर 26-27 आहे त्याच्याबद्दल डिस्कस करत आहोत. आता असे विद्यार्थी की ज्या विद्यार्थ्यांना MBBS व BDS साठी ऍडमिशन घ्यायचं आहे तर त्यांच्यासाठी एक काउन्सिलिंग होत असते. दुसरी काउन्सिलिंग की जे विद्यार्थी BMS, BHMS, BUMS व अलाइड कोर्सेससाठी ज्यांना ऍडमिशन घ्यायची ही वेगळी काउन्सिलिंग आहे, त्याला आपण आयुष काउन्सिलिंग असं म्हणतो. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना MBBS व BDS साठी ऍडमिशन घ्यायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी पण 2 प्रकारचे काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आपल्याला जावं लागते. पहिली म्हणजे ऑल इंडिया कोटा व दुसरा म्हणजे स्टेट कोटा. आता ऑल इंडिया कोटा काय आणि स्टेट कोटा काय, तर ऑल ओव्हर महाराष्ट्रामधले जेवढे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, जे काही डीम कॉलेजेस आहेत, अशा सर्व कॉलेजेससाठी जी ऍडमिशन प्रोसिजर होते त्याला आपण ऑल इंडिया कोटा ऍडमिशन प्रोसिजर म्हणू. आणि ती जी आहे ती MCC ही कंडक्ट करते आणि त्याची वेबसाईट ही mcc.nic.in आहे. व आपल्या स्टेट मधल्या म्हणजे महाराष्ट्र स्टेट मधला जो कोटा असतो तो कोटा फिलअप करण्यासाठी CET सेल महाराष्ट्र ही पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेस कंडक्ट करत असते आणि त्यांची साईट जी आहे ती आहे CET सेल mahacet.org. आता या वेबसाईटची गरज काय आहे, तर या ऍडमिशन प्रोसेस बद्दल म्हणजे तुम्हाला ऑल इंडिया कोटामध्ये जर ऍडमिशन घ्यायची असेल तर ती सर्व MCCच्या वेबसाईटला जाऊन आपल्याला त्याची प्रोसेस समजून घ्यावी लागते किंवा त्या वेबसाईटला किंवा त्या पोर्टलला जाऊन ही सगळी प्रोसेस करावी लागते. त्याचप्रमाणे स्टेट कोट्यामधून तुम्हाला MBBS व BDS ला ऍडमिशन घ्यायची असेल तर CET सेलच्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन घ्यावी लागते व तिथेच तुम्हाला सर्व अपडेट्स आणि काउन्सिलिंग प्रोसेस करावी लागत असते. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना आयुष कोर्सेसमध्ये कुठले कुठले कोर्सेस येतात, तर मग BMS, BHMS, BUMS व अलाइड कोर्सेस जसं फिजिओथेरपी वगैरे आहे ते. तर याच्यामध्ये पण 2 प्रकारच्या ऍडमिशन प्रोसेस असतात. म्हणजे तुम्हाला BMS ला किंवा BHMS ला जरी ऍडमिशन घ्यायची असेल तर हे पण 2 प्रकारे ऍडमिशन केल्या जाते. एक म्हणजे ऑल इंडिया कोटा आणि दुसरं म्हणजे स्टेट कोटा. आता आयुष कोर्सेसची म्हणजे BMS, BHMS, BUMS ची ऑल इंडिया कोटा जे कंडक्ट करते ते AACCC करते आणि AACCC ची साईट जी आहे ती AACCC.gov.in आहे. म्हणजे या वेबसाईटला जाऊन तुम्हाला BMS, BHMS, BUMS साठीच्या ऑल इंडिया कोटा जो ऑल ओव्हर इंडिया मधल्या 15% गव्हर्नमेंट सीट साठी होत असतो तो AACCC च्या साईटला जाऊन करावा लागतो. व त्याचप्रमाणे जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुम्हाला BMS, BHMS, BUMS साठी ऍडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला महाराष्ट्राच्या CET सेल .maharashtra.cet.org वर जाऊन ही काउन्सिलिंग प्रोसेस करावी लागते. तर आता हे ऑल इंडिया कोटा जर समजा मला MBBS ला ऍडमिशन घ्यायची आहे तर मी ऑल इंडिया कोटामध्ये जातोय.
ऍडमिशन घ्यायला. तर ऑल इंडियाचा कोटा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फक्त 15% गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या सीटसाठी हा कोटा असतो. ओके, म्हणजेच काय की स्टेट कोट्यामध्ये मग राहिलेल्या गव्हर्नमेंटच्या ज्या 85% सीट्स आहेत त्या असतात. म्हणजे याचाच अर्थ काय होणार आहे की ऑल इंडियाचे जो काही कट ऑफ आहे हा गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जे काही काउन्सिलिंग होणार आहे याच्यापेक्षा जास्त असणार आहे. त्यामुळे असे विद्यार्थी टेंटेटिव्ह की ज्या विद्यार्थ्यांना 550 550च्या वर मार्क आहेत असेच विद्यार्थी एमबीबीएस साठी ऑल इंडिया कोट्यामधून रजिस्ट्रेशन करू शकतात. किंवा असे विद्यार्थी की ज्यांचे मार्क्स खूप कमी आहेत मात्र त्यांना पेमेंट शीटवर ऍडमिशन घ्यायची आहे, त्यांना फीस भरून ऍडमिशन घ्यायची आहे, तर मग असे विद्यार्थी डीम साठी याच्यामध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. याचाच अर्थ असा होतो की असे विद्यार्थी की ज्यांचे मार्क्स हे 550 550च्या खाली आहेत आणि ज्यांना महाराष्ट्रामध्येच एमबीबीएस ला किंवा बीडीएस ला ऍडमिशन घ्यायची आहे तर असे विद्यार्थी स्टेट कोट्याच्या काउन्सिलिंग मधून ऍडमिशन करू शकतात. मात्र असे विद्यार्थी की ज्यांना 550च्या वर मार्क यावर्षी नीट मध्ये आलेले आहेत, ज्यांना एम्स मध्ये पण ऍडमिशन घ्यायचे आहेत किंवा ऑल ओव्हर इंडियातल्या कुठल्या पण गव्हर्नमेंट कॉलेजेसला ते जायला तयार आहेत, तर असे विद्यार्थी मात्र ऑल इंडियाचा जो कोट्यामधून जी एमसीसी कंडक्ट करणारी काउन्सिलिंग प्रोसेस आहे जी आजपासून सुरू होणार आहे अशा काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये बसू शकतात. म्हणजेच काय की बाबा आता मला जेवढे काही फोन येत होते सर आम्ही येऊ का काउन्सिलिंग करायला, तर तुमच्या लक्षात येऊन गेलं असेल की ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस ला किंवा बीडीएस ला ऍडमिशन घ्यायची आहे आणि ऑल इंडिया कोटामधला जो कट ऑफ असतो तो महाराष्ट्रातल्या कट ऑफ पेक्षा जास्त जातो, तर असेच विद्यार्थी ही काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करावं की ज्यांचे मार्क्स हे महाराष्ट्राच्या कट ऑफ पेक्षा पण जास्त आहेत. अशाच विद्यार्थ्यांसाठी ही काउन्सिलिंग प्रोसेस केली तर फायद्याची ठरणार आहे. करायला सर्वच विद्यार्थी करू शकतात, मात्र करण्याला काही अर्थ नसते. त्याचप्रमाणे जो काही बीएमएस बीएचएमएस कॉलेजेसचा गव्हर्नमेंटचा 15% कोटा आहे त्यासाठी ही AA ट्रिपल सीची साईट वर जाऊन आपल्याला काउन्सिलिंग प्रोसेस करावी लागते आणि जो राहिलेला 85% कोटा असतो त्यासाठी सीईटी सेल कंडक्ट करत असते. आय होप्स की तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. याच्याबद्दल जर तुम्हाला अजूनही डाऊट असेल तर प्रत्यक्षात ऑफिसला तर आपण प्रत्येकच गोष्ट समजावून सांगतच असतो. ओके, आता आपण नेक्स्ट स्लाइडवर बघणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस व बीडीएस साठीच ऍडमिशन घ्यायची आहे. आणि मग आता असे कोणते कोणते कोटा आहे की जो एमबीबीएस बीडीएसचा ह्या वेगवेगळ्या काउन्सिलिंग प्रोसेस मधून होतो. तर आता ऑल इंडिया कोटाची जी तुम्हाला सांगितलं आजपासून काउन्सिलिंग म्हणजे 5 तारखेपासून काउन्सिलिंग चालू होणार आहे. तर त्यासाठी ज्या सीट्स तुम्हाला अवेलेबल असतात त्या म्हणजे ऑल ओव्हर इंडिया मधल्या 15% सीट्स. जेवढे काही डीम युनिव्हर्सिटी आहेत जसं एमजीएम आहे, लोणी प्रवरानगर आहे, डी.वाय. पाटील मुंबई आहे, डी.वाय. पाटील पुणे आहे, कृष्णा कराड आहे किंवा वर्ध्याचं दत्ता मेघे कॉलेज आहेत वर्धा आणि नागपूरचं, तर असे कॉलेजेस हे डीम युनिव्हर्सिटीमध्ये येतात. त्यांच्याकडे बीएमएस बीएचएमएस बीएमएस पण असते. मात्र एमसीसी मधून तुम्हाला फक्त तिथल्या एमबीबीएस व बीडीएस कोर्सेससाठी डीमचे ऍडमिशन घेता येऊ शकते. मात्र या कॉलेजेसची फीज आता एमबीबीएसचं जर तुम्ही घ्यायला गेलात तर एमबीबीएसची फीज ही मॅक्झिमम 18-19 लाखाच्या वरच आहे. फक्त एकच कॉलेज असं आहे सिम्बायोसिस की ज्याची 10 लाख आहे. मात्र तिथला कट ऑफ हा आपल्या इथल्या गव्हर्नमेंट नेक्स्ट टू गव्हर्नमेंट असतो. आपल्या प्रायव्हेट कॉलेज सेमी गव्हर्नमेंट पेक्षा पण तिथला कट ऑफ जास्त जातो. त्यामुळे डीम कॉलेजेसची ज्यांची फीस भरायची तयारी असेच विद्यार्थी या काउन्सिलिंग मध्ये जायला पाहिजे व असे विद्यार्थी की ज्यांना ऑल ओव्हर इंडिया मधल्या गव्हर्नमेंटच्या 15% सीटवर जायचं आहे आणि अर्थातच जर तुम्हाला 15% सीट्सवर जायचंय गव्हर्नमेंटच्या म्हणजे याचा कट ऑफ हा महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट कॉलेजेस पेक्षा जास्त जाणार आहे. ओके, त्या व्यतिरिक्त 100% सीट्स या एम्सच्या असतात. असे विद्यार्थी ज्यांना 550 प्लस मार्क आहेत व त्यांना इंडियातले जे टॉपचे मेडिकल कॉलेजेस आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट फंडेड एम्स तिथे जायचं असेल तर असे विद्यार्थी पण या ऑल इंडिया कोट्यातून जे एमसीसी कंडक्ट करते त्याच्यातनं जाऊ शकतात. त्याच्यानंतर डीयू कोटा आहे, सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत एएमयू आणि बीएचयू आणि जिपमर आणि एएफएमसी आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज जे आपल्या पूर्ण इंडियामध्ये एकच आहे आणि ते पण आपल्या पुण्याला आहे. मेडिकल जे आर्मी मध्ये मेडिकल ऑफिसर्स असते त्यांच्यासाठीच हे एफएमसीचा कोटा असतो. याचा कट ऑफ पण खूप हाय जातो. तर असे विद्यार्थी की ज्यांना एफएमसी म्हणजे आर्मी मध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून जायचं आहे असे विद्यार्थी त्याच्यात पार्टिसिपेट करू शकतात. ईएसआयसी कोटा आता काही ईएसआयसी चे कॉलेजेस ऑल ओव्हर इंडियामध्ये आहेत त्याचा कोटा पण या एमसीसीच्या माध्यमातून भरला जातो. त्यानंतर आयपीयू कॉलेजेस
तर एवढ्या कॉलेजेसचं जी काउन्सिलिंग आहे ही MCC कंडक्ट करते व याचे कट ऑफ जे आहेत ते खूप हाय असतात. फक्त डीम कॉलेजेसचे कट ऑफ कमी असतात. मात्र डीम कॉलेजेसची फीज ही 19 लाखाच्या पुढे आहे. याची नोंद सगळ्या विद्यार्थ्यांनी घ्यावे आणि या क्रायटेरियामध्ये जर तुम्ही बसू शकत असाल तरच तुम्ही या 5 तारखेपासून सुरू होणाऱ्या ऑल इंडिया कोट्यामध्ये रजिस्ट्रेशन करायला उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या ऑफिसला व्हिजिट करून करू शकता. हा, मात्र आता राहिला स्टेट कोटा. तर या स्टेट कोटामध्ये आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गव्हर्नमेंटच्या 15% सीट्स ह्या ऑल इंडियासाठी गेल्यात. मात्र राहिलेल्या महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंटच्या सर्व कॉलेजेसच्या 85% सीट्स ह्या सीईटी सेल म्हणजेच महाराष्ट्र काउन्सिलिंग मधून भरल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे जेवढे काही प्रायव्हेट कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आहेत ज्याला आपण सेमी म्हणतो, ऍक्च्युली ते प्रायव्हेटच कॉलेजेस आहेत. मात्र तिथे आपल्याला फीस कन्सेशन मिळते, स्कॉलरशिप मिळते, म्हणून आपण त्या कॉलेजेसला सेमी म्हणतो. तर अशा सर्व सेमी कॉलेजेसची जी काही काउन्सिलिंग प्रोसेस आहे ही स्टेट सीईटी सेल मधनं कंडक्ट होते. यामध्ये पण 2 प्रकारचा कोटा असतो. एक 85% कोटा जो मेरिट बेसिसवर भरला जातो व एक 15% कोटा जो मॅनेजमेंट मध्ये असतो. तर अशा पद्धतीने सध्या ऑल इंडियाचं काउन्सिलिंगची प्रोसेस सुरू झालेली आहे जी 5 तारखेपासून होणार आहे. सीईटी सेल मधून होणारी काउन्सिलिंग प्रोसेस ही कदाचित 10 तारखेच्या नंतर चालू होऊ शकते. त्याचे डॉक्युमेंटची लिस्ट आज त्यांनी जाहीर केलेली आहे, ती पण टाकलेली आहे आपण. त्याचप्रमाणे जे पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट फिजिकली हँडिकॅप त्यांच्यासाठीचं पण नोटिफिकेशन आपण ग्रुपवर टाकलेलं आहे. तर आता असे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना 550 550च्या खाली मार्क्स आहेत असे सर्व विद्यार्थी या सीईटी सेल काउन्सिलिंग माध्यमातून MBBS व BDS साठी फॉर्म फिलअप करू शकतात. तुम्हाला किती जरी मार्क असेल तरी तुम्ही काउन्सिलिंग प्रोसेसला महाराष्ट्राच्या पार्टिसिपेट करू शकता व आपल्याला जे कॉलेजेस पाहिजे त्याची चॉईस फिलिंग करू शकतात. तर अशा पद्धतीने MBBS व BDS चे काउन्सिलिंग प्रोसेस ही ऑल इंडिया कोटा व स्टेट कोटा थ्रू होत असते. या व्यतिरिक्त एक अदर कोटा पण असतो. अदर स्टेट कोटा आपण त्याला म्हणतो. अदर स्टेट कोट्यामध्ये जसं आपण महाराष्ट्र सीईटी सेल महाराष्ट्राची काउन्सिलिंग कंडक्ट करते तसं प्रत्येक स्टेट्समध्ये म्हणजे ते कर्नाटक असो, तेलंगणा असो, MP असो, गुजरात असो, UP असो, अशा सगळ्या स्टेट्समध्ये एक त्यांचं सीईटी सेल असते व ते सीट्स ह्या तिथल्या सीट्स ह्या त्यांच्या काउन्सिलिंगच्या थ्रू माध्यमातून भरत असते. तर अदर स्टेट्समध्ये मग क्लोज स्टेट व ओपन स्टेट असे 2 कन्सेप्ट आहेत. त्याच्यामध्ये कर्नाटका, तेलंगणा, UP असे जे स्टेट्स आहेत ते ओपन स्टेट आहेत. तिथे सर्वच विद्यार्थी तिथल्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करून ऍडमिशन करू शकतात. मात्र काही असे स्टेट्स आहेत जसे महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, हे क्लोज स्टेट्स आहेत. इथे तुम्ही त्यांच्या 85% जो गव्हर्नमेंटचा कोटा असतो किंवा त्यांचा 85% जो प्रायव्हेट कॉलेजचा कोटा असतो अशा सीट्सवर जाऊ शकत नाहीत. मात्र तिथला जो मॅनेजमेंटचा 15% कोटा असतो अशा ऍडमिशन साठी तुम्ही तिथे पार्टिसिपेट करू शकता. या व्यतिरिक्त MP सारखे काही स्टेट्स आहेत, मध्य प्रदेश सारखे, की जे पार्शियल ओपन आहेत. आता पार्शियल ओपन म्हणजे काय, की पहिले 2 राऊंड हे तिथल्या विद्यार्थ्यांसाठी होतो व शेवटच्या राऊंडसाठी मग तो ऑल ओव्हर इंडियातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ओपन असतो. हे झालं अदर स्टेट्स ऍडमिशन. अशा 3 प्रकारच्या ऍडमिशन प्रोसिजर ह्या MBBS व BDS साठी व त्याचप्रमाणे BMS, BHMS, BUMS साठी म्हणजे याला आपण आयुष म्हणतो याच्यासाठी होत असतात. आता आपण ज्याप्रमाणे MBBS आणि BDS बघितलं की किती पर्सेंट सीट्स कुठून भरल्या जातात, त्याचप्रमाणे आयुष काउन्सिलिंग म्हणजे ज्याच्यामध्ये BMS, BHMS, BUMS व अलाइड कोर्सेस येतात त्यांचे पण असंच 2 पद्धतीने ऍडमिशन प्रोसेस केल्या जाते. एक AA CCC आणि एक स्टेट सीईटी सेल. आता AA CCC च्या माध्यमातून तुम्ही 15% गव्हर्नमेंट कोटा जेवढे काही BMS चे ऑल ओव्हर इंडियातले कॉलेजेस असतील तिथला 15% कोटा हा ऑल इंडिया म्हणजे AA CCC च्या थ्रू भरल्या जातात. मी तुम्हाला सांगितलेले डीम कॉलेजेस, त्या डीम कॉलेजेसचा कोटा हा AA CCC च्या साईड मधून भरला जातो. इथल्या पण फीस ज्या असतात त्या 4-5 लाखाच्या वरच आहेत BMS च्या आणि 100% सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या पण सीट्स या AA CCC च्या साईड मधून भरल्या जातात. आता राहिलेल्या गव्हर्नमेंटच्या 85% गव्हर्नमेंटच्या BMS, BHMS, BUMS च्या सीट्स या स्टेट सीईटी भरते. 100% प्रायव्हेट कॉलेजेस ज्याला आपण सेमी म्हणतो ह्या सीट्स पण सीईटी सेल भरते. या व्यतिरिक्त इथे एक 15% नॉन डोमिसाईल कॅन्डिडेट साठी कोटा असतो. म्हणजे ह्या ज्या प्रायव्हेट कॉलेजेसच्या 100% सीट्स आहेत या सीट्स मधल्याच 15% सीट्स ह्या अदर
स्टेटचे विद्यार्थी पण त्यामध्ये पार्टिसिपेट करून फिलअप करू शकते व त्यासाठीचा जो फीज आहे ती 52,000 रुपये असते. त्यामध्ये 50,000 रुपये डिपॉझिट असते, 2,000 रुपये त्यांची फीज असते. याचा कट ऑफ हा थोडाफार कमी जातो. त्यामुळे कमी मार्काच्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या विद्यार्थ्यांना इकडनं नंबर लागू शकतो, मात्र जर तुम्ही ऑल इंडिया कोट्यातून AIQ कोटा आपण याला म्हणतो, AIQ कोटामधून जर आपण गेलो तर चांगलं कॉलेज मिळू शकते. म्हणून आपल्या काउन्सिलिंग मधल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आपण या AIQ कोट्यासाठी या 15% साठी पार्टिसिपेट करायला सांगतो. कारण अदर स्टेटचे कोणीच विद्यार्थी याच्यात पार्टिसिपेट करत नाहीत व 52,000 फीज असल्यामुळे बरेचसे विद्यार्थी महाराष्ट्रातले पण त्याच्यात काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करत नाहीत आणि अर्ध्या विद्यार्थ्यांना याच्याबद्दलची माहिती पण नसते. तर जे विद्यार्थी उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरला रजिस्टर आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांना आपण दरवर्षी या कोट्यासाठी रजिस्ट्रेशन करायला सांगतो आणि त्याच्यामुळे कमी मार्काच्या विद्यार्थ्यांना पण चांगल्यातले चांगले कॉलेजेस व ज्यांना कॉलेज मिळू शकत नाही अशांना पण कॉलेज मिळवून देण्याची प्रक्रिया या AIQ कोट्याच्या माध्यमातून आपण दरवर्षी करत असतो. आता जनरल जी काही प्रोसेस आहे MCC ची असो किंवा स्टेटची असो, तर ही अशा स्टेप्समध्ये चालते. सर्वात पहिले रजिस्ट्रेशन होतात. रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर त्याच्यासाठीचं रजिस्ट्रेशनसाठीचं जे काही पेमेंट असते ते पेमेंट आपल्याला करावं लागते. त्याच्यानंतर मेरिट डिक्लेरेशन होतो, म्हणजे SML ज्याला आपण म्हणतो ते SML दिसतात. SML दिसल्याच्या नंतर तुम्हाला चॉईस फिलिंग करावी लागते व चॉईस फिलिंग केल्याच्या नंतर तुम्हाला सीट अलॉटमेंट ही मिळते. सीट अलॉटमेंट म्हणजेच तुम्ही जे काही चॉईसेस दिल्या त्यापैकी कुठल्या कॉलेजला तुम्हाला सीट मिळाली हे तुम्हाला समजते. तर सगळ्यात पहिले MCC चे जर काउन्सिलिंग तुम्हाला करायचं असेल तर रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याची फीस भरायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला चॉईस फिलिंग MCC मध्ये पहिलेच करावं लागत असते आणि मग त्या चॉईस फिलिंगच्या बेसिसवर तुम्हाला सीट अलॉटमेंट ही होत असते. बाकी जे काही कॅप प्रोसेस बद्दलची कॅप प्रोसेस जे काही आहे ज्याचे 3 राऊंड असतात, त्याच्यानंतर स्टे वॅकन्सी राऊंड असतात आणि त्याच्यासाठीचे काही नियम पण यावर्षी MCC ने चेंज केलेले आहेत. तर याचा डिटेल्स व्हिडिओ आपण नंतर घेणार आहोत. यामध्ये फक्त आपण हे बघत आहोत की कुठल्या काउन्सिलिंग मध्ये कुठल्या विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट करायला पाहिजे आणि त्याच्या सीट्स कुठल्या कुठल्या असतात आणि त्याची फीस किती भरावी लागते. तर आता ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटामध्ये काउन्सिलिंग करायचं असेल तर त्यासाठी MBBS व BDS साठी अशा विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेजेसला ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय 15% कोट्यामध्ये, अशा विद्यार्थ्यांना ओपनच्या विद्यार्थ्यांना 10,000 रुपये डिपॉझिट आहे व 1,000 रुपये नॉन रिफंडेबल फीज आहे. हे 10,000 रुपये तुमचे सीट्स मिळाली तरी रिफंड मिळते, नाही मिळाली तरी रिफंड्स मिळतात. मात्र जर तुम्ही सीट वेस्ट केली, म्हणजे एखाद्या कॉलेजला तुम्हाला नंबर लागला आणि तुम्ही घेतलं नाही, तर मात्र हे तुमचे 10,000 रुपये फोरफिट होत असतात. त्याचप्रमाणे SC, ST, OBC, PWD च्या विद्यार्थ्यांना 5,000 रुपये हे रिफंडेबल फीज आहे. त्याला आपण डिपॉझिट म्हणतो व 500 रुपये ही नॉन रिफंडेबल आहे. आता असे विद्यार्थी ज्यांना डीम मध्ये ऍडमिशन घ्यायचे, मी तुम्हाला सांगितलं डीम कॉलेजेस कुठले कुठले आहेत आणि त्यांच्या फीस कशा असतात. तर अशा सर्वच विद्यार्थ्यांसाठी 2 लाख रुपये हे रिफंडेबल डिपॉझिट असतात आणि 5,000 रुपये ही त्याची नॉन रिफंडेबल फीज असते. तर अशा पद्धतीचं फी स्ट्रक्चर हे तुम्हाला ऑल इंडियाच्या काउन्सिलिंग मध्ये भरावं लागत असते. आता आपण चर्चा करूया की जे काउन्सिलिंगचं नोटिफिकेशन MCC ने टाकलेलं आहे, त्याचं जी काही शेड्यूल आहे ते पहिल्या राऊंडचं. तर आता काल 4 तारखेला सीट मॅट्रिक्स येणार होती, अजून आली नाहीये. आल्यावर आपण ती ग्रुपमध्ये टाकू. रजिस्ट्रेशन व पेमेंट तर 5 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत असे सर्व विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे MBBS व BDS साठी, अशा विद्यार्थ्यांना 5 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन व पेमेंट करावं लागेल. पॅरलली आपल्याला 6 तारखेपासून ते 13 तारखेपर्यंत चॉईस फिलिंग आणि लॉकिंग करता येईल. त्याच्यानंतर आपण जे काही चॉईसेस टाकलेले आहेत त्याच्यावर प्रोसेस ही 13 तारखेपासून ते 16 तारखेपर्यंत होणार आहे. त्याचा जो रिझल्ट आहे तो 17 तारखेला डिक्लेअर होणार आहे. रिझल्ट म्हणजेच अलॉटमेंट, म्हणजे तुम्हाला 17 तारखेला माहित होईल की तुम्ही जे चॉईसेस दिलेले होते MCC ला त्याच्यापैकी काय तुम्हाला मिळालेलं आहे. 18 तारखेपासून ते 22 तारखेपर्यंत तुम्हाला जिथे कुठे ऍडमिशन मिळाली असेल तिथे रिपोर्टिंगला जावं लागेल. त्याच्यासाठी रिपोर्टिंगचे पण काही नियम चेंज झालेले आहेत. त्याच्याबद्दलचा पण एक डिटेल्स व्हिडिओ आणि ऑडिओ आपण टाकणार आहोत आणि नोटिफिकेशन तर आपण ऑलरेडी टाकलेलं आहे. तर 18 तारखेपासून 20 तारखेपर्यंत तुम्हाला तिथे रिपोर्टिंग द्यायचं आहे ऑनलाईन किंवा जॉईनिंगला जायचं आहे. 13 तारखेला हे इन्स्टिट्यूटचा पार्ट आहे, त्या
डेटा जो काही त्यांच्याकडे ऍडमिटेड कॅन्डिडेट्स आहे त्याच्यावर प्रोसेसिंग करायला 23 तारखेपर्यंत त्यांना डेट दिलेली आहे. तर हा अशा पद्धतीचा 4 ऑगस्टला सुरू होणारा राऊंड 23 ऑगस्टला संपणार आहे. एमसीसीचा पहिला राऊंड. दुसरा राऊंड हा 24 ऑगस्ट पासून सुरू होईल. 24 ऑगस्ट पासून सुरू होईल, की ज्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि पेमेंट हे 25 ते 29 पर्यंत करता येईल. तर आता इथे एक गोष्ट नोंद विद्यार्थ्यांनी करायची आहे, की ऑल इंडिया कोटामध्ये पार्टिसिपेट करत असताना, एमसीसी साठी पार्टिसिपेट करत असताना तुम्हाला रजिस्ट्रेशन करायची संधी ही प्रत्येक राऊंडला असते. मात्र स्टेटचं रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला मागच्या वर्षीपर्यंत एकच विंडो ओपन होते, की त्या विंडोमध्येच तुम्हाला रजिस्ट्रेशन करून द्यायचं असते आणि नंतर फक्त चॉईस फिलिंग करून तुमचे जे कॅप प्रोसेस आहे म्हणजे राऊंड आहेत तेच होत असतात. मात्र एमसीसी तुम्हाला प्रत्येक राऊंडला रजिस्ट्रेशन करायची संधी देत असते. तर कॅप राऊंड 2 जो एमसीसीचा होणार आहे तो 25 ते 29 पर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन व पेमेंट करायचं आहे. त्यालाच पॅरलल 25 ते 30 तारखेपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग व चॉईस लॉकिंग करायचं आहे. 30 ते 1 त्याच्यावर प्रोसेस होईल. 2 तारखेला तुमचा रिझल्ट समजेल. 3 ते 8 तुम्हाला त्या जर फ्रीज केलं असेल तर त्या इन्स्टिट्यूटला जाऊन तुम्हाला ऍडमिशन घ्यावी लागेल. अन्यथा ऑनलाईन पद्धतीने यावर्षी नवीन रूल नुसार ऑनलाईन पद्धतीने पण त्याला फ्रीज फ्लोट स्लाइड तुम्ही करू शकता. 9 तारखेला त्या डेटावर इन्स्टिट्यूट काम करणार आहे. त्याचप्रमाणे राऊंड 3 हा 10 तारखेपासून सुरू होईल. त्याच्यामध्ये 11 ते 15 सप्टेंबर तुम्हाला रजिस्ट्रेशन व पेमेंट करायचं आहे. आता एक वेळा ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन व पेमेंट केलं असेल त्याला परत परत करायची गरज नसते. त्याला फक्त चॉईस फिलिंग याच टायमिंग मध्ये करायची असते. रजिस्ट्रेशन तुम्ही एक वेळा केलं की डबल करायची गरज नसते. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशन केलं नसेल ते दुसऱ्या राऊंडला करू शकतात. ज्यांनी दुसऱ्या राऊंडला केलं नसेल ते तिसऱ्या राऊंडला रजिस्ट्रेशन करू शकतात. एमसीसी मध्ये प्रत्येक राऊंडला रजिस्ट्रेशन करायची मुभा असते. ओके. तर 11 तारखेपासून ते 16 तारखेपर्यंत तुम्हाला याचं चॉईस फिलिंग करायचं आहे. 16 ते 18 प्रोसेस होणार आहे. 18 तारखेला रिझल्ट येणार आहे. 19 ते 26 ऍडमिशन करायची आहे. त्याचप्रमाणे स्टे व्हॅकन्सी राऊंड. आता पहिल्या 3 राऊंडच्या नंतर ज्या काही सीट्स व्हॅकंट राहतात त्यासाठी स्टे व्हॅकन्सी राऊंड हा कंडक्ट केला जातो. स्टे व्हॅकन्सी राऊंड 27 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. 28 ते 30 सप्टेंबर तुम्हाला चॉईस फिलिंग रजिस्ट्रेशन व पेमेंट करायचं आहे. त्याचप्रमाणे 28 ते 30 तुम्हाला चॉईस फिलिंग पण तुम्ही करू शकता. 1-2 तारखेला प्रोसेस होणार आहे सीट अलॉटमेंटची. 30 तारखेला तुम्हाला रिझल्ट समजेल व 4 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत तुम्हाला ऑन स्टे व्हॅकन्सी राऊंड साठीची ऍडमिशन प्रोसेस साठी जावं लागेल. तर याची नोंद प्रत्येकाने घ्यायची आहे. त्या व्यतिरिक्त एक अजून शेड्यूल एनएमसीने डिक्लेअर केलं होतं की ज्यामध्ये ऑल इंडिया कोटा व स्टेट कोटा यांच्यासाठीच्या डेट त्यांनी प्रत्येक स्टेटला व एमसीसीला कळवलेल्या आहेत की याच डेटमध्ये तुम्हाला तुमचे राऊंड हे कंडक्ट करावे लागतील. आणि जे राऊंड असतात ते झिगझॅग मोडला चालतात. म्हणजे पहिला राऊंड जर याचा झाला ऑल इंडियाचा तर त्याच्यानंतर पहिला राऊंड हा स्टेटचा होत असतो. त्याच्यानंतर दुसरा राऊंड हा ऑल इंडियाचा होतो तर दुसरा राऊंड हा स्टेटचा होतो. त्याच्यानंतर तिसरा राऊंड ऑल इंडियाचा होतो तर तिसरा राऊंड हा स्टेटचा होत असतो. तर असा ह्या झिग झॅक मोड मध्ये हे चालत असतो. याच्यामध्ये जर तुम्ही पहिल्या राऊंडला एखादी सीट रिझर्व्ह केली, फ्रीज केली तर तो डेटा स्टेटला दिला जातो. त्यामुळे स्टेटला तुम्हाला सीट जी आहे ही मिळत नाही कारण तुम्ही ऑलरेडी सीट इथं फ्रीज केलेली असते. हा तुम्ही त्याला फ्लोट केलं नॉन बेटरमेंट साठी जर तुम्ही गेला असाल तर मात्र तुम्ही फर्स्ट राऊंड प्रत्येक स्टेटचा पण फिलअप करू शकता. आणि प्रत्येक स्टेटची काउन्सिलिंग ही पॅरलल होत असते. तुम्ही प्रत्येक स्टेटच्या काउन्सिलिंग मध्ये पण पार्टिसिपेट करू शकता. तर याच्यामध्ये जे शेड्यूल एनएमसीने दिलेलं आहे त्याच्यामध्ये पहिला राऊंड जो आहे तो 4 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत तुम्हाला ऑल इंडियाच्या साठी दिलेला आहे व स्टेट साठी 13 तारखेपासून तर 22 तारखेपर्यंत दिलेला आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे की 10 तारखेच्या नंतर आणि 13 तारखेपर्यंत आपल्या महाराष्ट्राचं पण काउन्सिलिंगचं नोटिफिकेशन येऊन जाईल व 22 तारखेपर्यंतची जी डेट आहे ही तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस व सर्व बाकीच्या प्रोसेस करण्यासाठी द्यावी लागणार आहे. आणि 23 तारखेला जो तुमचा डेटा आहे तो पूर्ण व्हेरीफाय करून 29 तारखेला डेटा व्हेरीफाय करून त्यांना ऑल इंडियाला पाठवा लागतो. तसंच सेकंड राऊंड जो आहे तो 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर पर्यंत ऑल इंडियाला सांगितलं आहे. 31 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर पर्यंत स्टेटला सांगितलेला आहे. त्याच्यानंतर थर्ड राऊंड हा 10
10 सप्टेंबर ते 18 सप्टेंबरला ऑल इंडियाला सांगितलंय. 16 सप्टेंबर ते 26 सप्टेंबरला स्टेटला सांगितलेलं आहे. अशा पद्धतीचं हे पूर्ण शेड्यूल आहे. स्टे व्हेकन्सी राऊंड त्याच्यानंतर होणार आहे. लास्ट डेट ऑफ जॉईनिंग ह्या 10 ऑक्टोबर ला स्टेट आणि ऑल इंडिया दोघांसाठी पण 10 ऑक्टोबर लास्ट डेट ऑफ जॉईनिंग दिलेली आहे. म्हणजे कोणाची कुठली पण प्रोसेस असेल ती 10 ऑक्टोबरच्या आधी ऍडमिशन होणं गरजेचं आहे. व कमिशमेंट ऑफ अकॅडमिक इयर ऑफ युजी कोर्स हे 8 सप्टेंबरला एनएमसीने डिक्लेअर केलंय. म्हणजे 8 सप्टेंबर पासून कॉलेज चालू करावं असं एनएमसीनी ऑल इंडिया कॉलेजेसला व स्टेटच्या पण कॉलेजेसला जाहीर केलेलं आहे. तर अशा पद्धतीची ही पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेस असणार आहे. आय होप्स की सर्व विद्यार्थ्यांना ही काउन्सिलिंग प्रोसेस समजली असेल. यामध्ये जर कुठल्या प्रकारचे डाऊट्स किंवा क्युरीज तुमच्या असतील तर तुम्ही प्रत्यक्षात उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या ऑफिसला व्हिजिट करू शकता किंवा फोन किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू व्हेरी मच.